नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. गोकुळचे चेअरमन आणि शेतकऱ्या आले होते आणि आमच्या पेरच्याच मुलीचं लग्न असलं मी गेलो. त्यांची माझी भेट झाली. नंतर त्यांच्यानी माझी शासकीय विश्रामगृहात चर्चा झाली. हे झापलं बिपलं जे आहेत काही झापलं नाही. अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये आमची चर्चा झाली. कोणी फुटली राजीनामे? नाही, आता त्यांना आम्ही कोण करणार आहोत. मी, बंटी पाटील, विनय कोरे आणि सर्व नेते मंडळीने आम्ही जो एक आमच्या मनातलं जे नाव आहे ते सर्व नेते मंडळी पुढं ठेवून अजून त्याला अंतिम स्वरूप घ्यायचं आहे. ते नाव त्यांना सांगण्याची जबाबदारी विश्वास पाटलाकडे टाकलेली आहे आणि ते नाव सर्वमान्य होईल असा आम्हाला विश्वास आहे. की नेते मंडळींना आम्ही नाव सांगणार ना, तो कोण करावं एक आम्ही त्यांना सुचवलेलं आहे. ही व्यक्ती आमच्या डोळ्यासमोर आहे, आम्ही सगळ्या नेते मंडळींच्या कानावर घालणार आहे. ते काय म्हणतात की मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला जाऊन भेटू आणि बोलू. आता त्यांनी सांगितल्याशिवाय मी राजीनामा दिला म्हणतात. आता मला काय मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्याचा फोन आले. आता त्यांच्या मनात जी भीती होती ती भीती आता दूर झालेली आहे. ती त्याने तिथं जाऊन सांगावं आणि पुढचा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण करावा असं त्यांना सांगितलेलं आहे. हे आताही नाव असणारे महायुतीतलं असणार आहे काय महाविकास आघाडीचं? महाविकास नाही, ही लढाई आमची जी निवडून झाली होती महाविकास आणि महायुती असं आहे. एक सत्तारूढ गटाच्या विरोधी आम्ही एक शाहू महाराजांच्या नावाने आघाडी केली होती आणि निवडून लढली होती. आता वास्तविक त्यांनी जर महाविकास आघाडीमार्फत लढवली असती तर पीन पाटील साहेब आपल्याकडे आले असते. मग माजी आमदार ते उद्धव ठाकरे गटाचे सतीश पाटील आले असते. अनेक उमेदवार आहेत ते काँग्रेस पक्षाचे वगैरे तिकडे जाऊन राहिले असते. म्हणजे ते काय असे काय महाविकास महायुती तर त्यावेळी नव्हती जन्माला आलेली, त्यामुळे तो प्रश्न नाही. तुम्ही उद्या भेटणार उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कानावर घालणार नाही. कानावर घाला म्हणजे त्यांनी मला विचारलं करतोय. मग आता नाही विचारलं तुम्ही काय करणार. आता हे स्वतः जाऊन यायले हा प्रश्न कुणी निर्माण केला आहे. आता तुम्ही अरुण डोंगरेंना सांगितले तुमची इच्छा आहे महायुतीचा व्हावा, त्याप्रमाणे आम्ही नाव देतो. तुम्हीच सीएम डेप्युटी सीएमला सांगावं, माझं समाधान झाले आणि मी राजीनामा देतो पुन्हा त्यांच्याकडेच. आणि त्यांच्या मुलाला मग त्यांची हे होती इच्छा आहे की कौरव जिल्हा परिषद मतदारसंघाचं राष्ट्रीय तिकीट द्यावं. ते मी मान्य केलेलं आहे. प्रदेशाध्यक्षांना सांगून तिकीट देण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. तर ते थांबायला पाहिजे ना राष्ट्रवादी. आता त्यांनी मागणी केली काल, आम्ही तयार दाखवली. आता महायुतीचा उमेदवार म्हणून आता कौलाला आम्ही करणार. आता तिथं आंबेडकर साहेब एखादा दावा करण्यात त्याला डोंगरेंनी सांगणार CM हा भाग वेगळा, पण मुळात त्या सगळ्या CM त्यात मला जे प्रदेशाध्यक्ष आणि आंबेडकरांना मतदार असल्यामुळे आंबेडकरांना सांगून तिकीट देण्याचा आम्ही शब्द दिलेला आहे. असल्या आणि आंबेडकरांना आले हे व्हायला